नमस्कार मैत्रिणींनो, इथे 1 किलो लसूण आणलेला आहे मी. आता ते लसूण अर्धा लसूण कसा सोलायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम कडक लसूण आहे, वाळलेला सुक्का. म्हटलं मग सोलूनच घ्यावं. एक पाकळी सोलायला खूप नखं दुखतात, आग होते. आता आपण लसूण अर्धा एका पिशवीत भरून घेऊया प्लॅस्टिकच्या. त्यात तुम्ही 10-10चे ठोकळे टाकू शकता, जेणेकरून लसूण पटकन सोलला जातो. आता असं आपण फरशीवर एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून लसूण असा करायचा आहे. अर्धा किलो लसूण घेतलेला आहे मी. आपण धुणं कसं धुतो तसंही करू शकता. असं एकदम चोळून घ्यायचा. एकदम लवकर त्याचा पाचोळा निघून जातो आणि आपल्याला लसूण चांगला सोलला जातो. घाई गडबडीच्या काळात ही पद्धत एकदम योग्य आहे. किंवा मसाला करायचा असेल तर असं पण करू शकतो आपण. आता आपण प्लास्टिकची पिशवीचं तोड उघडूया. सगळं लसूण आपला मस्त सोलला गेलेला आहे. बघा किती पाचोळा झालेला आहे. एक पाकळी मोकळी झालेली आहे. खूपच लवकर होतं. 15-20 मिनिटं लागतात. आणि पण लसूण सुकलेला पाहिजे, म्हणजे वाळलेला पाहिजे, तरच हे असं लवकर होईल. आता एका ट्रेमध्ये आपण सर्व लसूण काढून टाकलेला आहे. आता त्याला आपण पाकडून घेऊया. कचरा अलग होईल आणि आपल्याला चांगला लसूण सोललेला मिळेल. बघा एवढा कचरा निघालेला आहे. आणि आपला लसूण अजून पण त्यामधला पाचोळा काढायचा आहे आपल्याला. अजून त्यामधला कचरा काढायचा आहे. लसणाची पुढची तोंड आहे ते कडक, ते पण काढून टाकायचं आहे. त्यामधल्या काड्या पण काढून टाकायच्या आहेत. अजून पाचोळा पण आहे त्यामध्ये, तो पण स्वच्छ करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपला लसूण तयार झालेला आहे झटपट. आवडला का तुम्हाला लसूण सोलण्याची पद्धत? मसाल्यासाठी ते एकदम उपयुक्त आहे, घरगुतीसाठी उपयुक्त आहे. आवडल्यास लाईक करा.